नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओचा जो विषय आहे की युनिव्हर्सल टाइम इक्वेशन आणि विच इज नेक्स्ट पार्ट ऑफ द आइन्स्टाईन्स थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. तर टायटल वाचकांनी आणि विद्यार्थ्यांनी नीट लक्षात घ्या. युनिव्हर्सल टाइम इक्वेशन आणि नेक्स्ट which is the next part of the Albert Einstein's theory of relativity. तर ॲझॅक न्यूटनने कॅल्क्युलस, ॲझॅक न्यूटन किंवा लायब्निज जॉईंटली कॅल्क्युलसचे जनक मानतात. तर त्यांनी जे एक इक्वेशन तयार केलेलं आहे, लिमिट h टेन टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1. लिमिट h टेन टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1. हा तसा बघायला गेला तर कॅल्क्युलसमधला सर्वात फंडामेंटल फॉर्म्युला मांडला जातो. पण ॲझॅक न्यूटन किंवा लायब्निजचा तर फिजिक्सशी जास्त संबंध नव्हताच, पण ॲझॅक न्यूटनने सुद्धा प्रिन्सिपिया मॅथमॅटिकामध्ये या गोष्टीचा असा उल्लेख केला नव्हता की हे युनिव्हर्सल टाइम इक्वेशन आहे. तर मी रिसर्च करून या गोष्टीचा शोध लावलेला आहे की लिमिट h टेन टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1 हे जे आहे इट इज नथिंग बट द फ्लो ऑफ टाइम. फ्लो ऑफ टाइम म्हणजे युनिव्हर्सल टाइम इक्वेशन आहे. तर कॅल्क्युलसचा म्हणजे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजेच कॅल्क्युलस आहे. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन नीट लक्षात घ्या की डिफरन्शिएशन म्हणजे काय. व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय डिफरन्शिएशन. टाइम आणि स्पेस अलग होणं म्हणजे डिफरंट. एखादी फंक्शन डिफरन्शिएट होते याचा अर्थ टाइम आणि स्पेस एकमेकापासून अलग होतात. तर ही जी थिअरी आहे किंवा युनिव्हर्सल टाइम इक्वेशन जे आहे आणि म्हणजे ही अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सिद्धांताची जी पुढचं स्टेप आहे, याच्यामध्ये तुम्हाला अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टीचा याच्यामध्ये ते मी माझ्या पुस्तकामध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ फिजिक्स मॅथमॅटिक्स अँड टाईम हे जे मी पुस्तक लिहिलेलं आहे, या पुस्तकामध्ये ही संपूर्ण थिअरी इलॅबोरेट केलेली आहे की या थिअरीचा की केप्लरच्या सेकंड लॉशी काय संबंध आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन नसून हे लॉज ऑफ टाईम आहे. युक्लिडियन जॉमेट्री आहे म्हणजे युक्लिडची जॉमेट्री आहे आणि नॉन युक्लिडियन जॉमेट्री याच्यामध्येच अल्बर्ट आइन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा उगम झालेला आहे. तर संपूर्ण जी जॉमेट्री आहे, युक्लिडियन जॉमेट्री आणि नॉन युक्लिडियन जॉमेट्री, या दोन्ही जॉमेट्री या टाइम ऑफ फ्लोशी रिलेटेड आहे. एक स्ट्रेट लाईन जे आहे ना ही टाइम ऑफ फ्लो दर्शवते. तर संपूर्ण युक्लिडचा, नॉन युक्लिडियन जॉमेट्रीचा, न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचा, कॅल्क्युलसचा आणि अल्बर्ट आइन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी या सगळ्यांची एक प्रॉपर स्क्रुटनी आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे फिजिक्सचा नेक्स्ट भाग या पुस्तकामध्ये, या थिसिसमध्ये मी मांडलेला आहे. आणि याच्यामध्ये हे मी सिद्ध केलेलं आहे बघा. डिफरन्शिएशन इज कन्सर्न विथ पॅलोग्राम आणि इंटिग्रेशन इज रेक्टँगल, नॉट अ पॅरालोग्राम, rectangle. Differentiation is concerned with the rectangle and integration is concerned with the perfect square. आणि याचा पायथागोरसच्या थिअरमशी काय संबंध. पायथागोरसच्या थिअरमचा वर मी रिसर्च इयत्ता 7वी पासून करतोय. सचिन किरज इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या कंपनीच्या अंडरखाली हा सगळा रिसर्च रजिस्टर आहे. तर हे सगळे थिसिस हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे रजिस्टर आहे. तर ही जी मी एक नवीन थिअरी मांडलेली आहे, थिअरी ऑफ द टाइम कंपन्सेशन, तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये इलॅबोरेट केलेलं आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.